आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट वैशाली पाटील मॅडम. नमस्कार. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मागच्या 16 वर्षांचा त्यांना या क्षेत्रातला अनुभव आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव, म्हणजे रेसिडेन्शियल मधला असेल, कमर्शियल मधला असेल, इंडस्ट्रियल मधला असेल. काही स्पेशल प्रोजेक्ट सुद्धा त्यांनी या माध्यमातून केले. इंटिरियरचं पण स्पेशालिटी आहे त्यांची. आणि मला नेहमी असं वाटतं की एक स्त्री घर बनवत असते, पण घर बनवणारीच पुन्हा जेव्हा स्त्री असते तेव्हा तिचे काही वेगळे अँगल्स असतात, तेव्हा तिचे वेगळे काही इनपुट्स असतात आणि ते घर परिपूर्ण बनवण्यासाठी ती मदत करत असते. त्यातलेच एक आर्किटेक्ट माझ्या सोबत आहेत, त्यामुळे आता आपण थेट त्यांच्याशी वेळ न दवडता गप्पांना सुरुवात करूया बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. गप्पांना थोडी अशी फ्लॅशबॅक पासून सुरुवात करूया. आणि ते म्हणजे मला विचारायचं तुमची शैक्षणिक पार्श्वभूमीपासून, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि आर्किटेक्ट बनावं असं हे इन्स्पिरेशन कोणाकडनं मिळालं, मोटिवेशन कोणामुळे वाटलं की आपण पण या फील्डमध्ये जाऊ शकतो? तर कसा होता हा सगळा शैक्षणिक प्रवास? बालपणीचं म्हटलं तर मी अगदी साध्या शाळेतून मराठी मीडियम मधनं शिक्षण घेतलेलं आहे. माझं 10वी पर्यंत शिक्षण हे एरंडोल शाळेत झालेलं आहे. नंतर मी नाशिक येथे डिग्री केली आहे. तिथं म्हणजे मी जवळपास 5 वर्षाचे डिग्री कोर्स केला आहे. आणि आर्किटेक्चरला का जावं हे तर आमच्या वडिलांनीच माझ्यासाठी ठरवलं, कारण त्यांना माझ्यात ते पोटेन्शियल दिसलं. माझं ड्रॉइंग्स छान होतं, पेशन्स भरपूर होते, त्यामुळे त्यांना असं वाटलं की मी डिझायनर फील्डमध्ये जावं, म्हणून त्यांनी माझी ऍडमिशन GD आर्टला केली. पण मग मी GD आर्ट न निवडता ऍज अन आर्किटेक्ट व्हायचंय मला, म्हणून मग मी आर्किटेक्चरला ऍडमिशन घेतली. पण मग त्यातलं तो तुम्हाला इंटरेस्ट कशात होता? म्हणजे असं काही वाटत होतं दुसऱ्या ह्याच्यापेक्षा आपण इथं गेलो असतो तर जरा बरं झालं असतं, ही माझी आवड होती, असं काही सेगमेंट किंवा सेक्टर? सेक्टर तसं होतं, म्हणजे मला थोडस वेगळ्या पद्धतीने करायची माझी इच्छा होती. जे घरचे किंवा पारंपरिक लोक सांगतात मुलींनी ग्रॅज्युएट व्हावं आणि त्यांच्या पायावर उभं राहून लग्न करावं वगैरे, अशी माझी कुठलीही इच्छा नव्हती. मला जेही करायचं होतं, ऍक्च्युली माझा इंटरेस्ट होता थोडं टाउन प्लॅनिंग कडे. माझा आवडीचा विषय हा टाउन प्लॅनिंग आमच्या फील्डमध्ये म्हणायचं तर. आणि दुसरा विषय आहे तो लँडस्केपिंग. म्हणजे जितकं हिरवळ मला करता येईल तिकडे माझा जास्त कल असतो, म्हणून मी स्पेशलायझेशन करायचाही विचार केलेला होता, पण ते काही कारणास्तव नाही झालं. ते असं, पण तुम्ही आता ज्या फील्डमध्ये त्या फील्डमध्ये सुद्धा तसं मी म्हाडा किंवा MMRDAच्या पण एक्झाम्स दिल्या होत्या. पण मुंबईला असताना केलं आम्ही ते सगळं, पण मला परत बॅक टू पॅव्हिलियन जळगावला यावं लागलं. ओके. आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न मला विचारायचा ते म्हणजे आता इतक्या वर्षाच्या करिअर नंतर हॉबी म्हणून थोडंसं स्केचिंग, ड्रॉइंग काही चालू आहे का? हो. ओके. आणि तीच आवड मलाही आहे, मी माझ्या मुलांनाही ठेवली आहे. व्हेरी गुड. हो, माझ्या अजूनही स्केचिंग मी करते. पेन्सिल स्केचिंग मला आवडतं. आणि जसं मी म्हटली की मला लँडस्केपिंग हा विषय आवडीचा आहे, म्हणून मी अजूनही लँडस्केपिंगवर पोर्ट्रेट वगैरे बनवत असते. आणि मी प्रत्येक माझ्या डिझायनिंग मध्ये हा एक पॉइंट सांगू इच्छिते की ज्याही बंगल्याचं किंवा घराचं ज्याचंही मी डिझाईन करते त्याच्यामध्ये मी एक लँडस्केपिंग साठी एक सेक्शन सोडते, तो इंडोर लँडस्केपिंग असो या आउटडोर. म्हणजे एक ग्रीन झोन आपल्या प्लॉट मध्ये असला पाहिजे, असं मी क्लायंटलाही आवर्जून सांगितलेलं असतं की तुम्हाला छोट्या कुंड्या लावायच्या तेही ठेवा, पण लँडस्केपिंग हा पोर्शन असू द्या. छोटासा ग्रीन झोन असू द्या, कारण त्याच्याने आपलं मेंटल स्टेबिलिटी, पीस माइंड ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतात. आणि दुसरी गोष्ट, मी वास्तू रिलेटेड जास्त कामं करते, म्हणजे बंगलो डिझाईन असो किंवा कमर्शियल डिझाईन असो, याच्यात माझं वास्तू थोडं जास्त प्रमाणात टाकलेलं असतं, म्हणून मी तेही पॅचेस त्याच्यात सोडलेले असतात, वास्तू कव्हर करण्याचा प्रयत्न करते. बरोबर. आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न, म्हणजे हे झालं शैक्षणिक सगळं बॅकग्राऊंड, पण त्याच्यानंतरचा महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे फर्स्ट प्रोजेक्ट, इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट जो आपण करतो तो. कारण की शिक्षणानंतर थोडं स्ट्रगल असतं प्रत्येक आर्किटेक्टच्या आयुष्यात की पहिला प्रोजेक्ट कसाचा मिळणार, कुणाचा मिळणार, आपल्याला तो जमेल का नाही, आपण फ्रेशर असल्यामुळे. तर मग तुम्ही जो इंडिव्हिज्युअल पहिला प्रोजेक्ट घेतलात आफ्टर थोडी प्रॅक्टिस सर्व्हिस नंतर, तर तो कुठला होता, कसा होता आणि तो कसा पूर्ण केला? माझा पहिला प्रोजेक्ट होता
बोदवडला एक डॉक्टर आहेत तेली म्हणून, तर त्यांनी मला इंटेरियरचा चान्स दिलेला. तर त्यांचा होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक असं एकत्र क्लिनिक आहे. तर त्यांचं पूर्ण क्लिनिकचं काम आपण यशस्वीरित्या करून दिलं आणि त्यांना इतकं आवडलं ते की म्हणजे त्यामुळेच माझ्या पुढच्या कामांची लाईन लागली. म्हणजे आपण जळगाव जिल्ह्याच्या जवळपास मी बोदवड, जामनेर, मलकापूर, छोटे आणखी खेडे आहेत, तर तिथे आपले काम चालू आहे. वावरदा, शिरसोली. हा, आता हे यांची नावं तुम्हाला माहिती नाही, पण असं म्हणतो डॉक्टरकडे जशी पेशंटची लाईन आहे तुमच्याकडे प्रोजेक्टची लाईन त्याच्यानंतर लागली असं म्हणायला काय हरकत नाही. आणि आम्हाला कमीपणा वाटत नाही. छोट्यातले छोटंही काम आमच्याकडे आलं तरी आम्ही ते यशस्वीरित्या करायचा प्रयत्न करतो. व्हेरी गुड. आता या सेक्टर मधल्या काही प्रश्नांकडे, त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्ही एवढे वर्ष काम करताय याच्यामध्ये, तर एक मला विचारायचं, यामध्ये अकुशल कामगार किंवा अप्रशिक्षित कामगारांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. अशा लोकांबरोबर काम करणं हे कधी कधी धोकादायक सुद्धा ठरू शकतं त्यांना नीटची माहिती नसल्यामुळे. त्यामुळे तुम्ही सगळी परिस्थिती साईटवर कशी हँडल करता हे त्या प्रशिक्षित कामगार किंवा कुशल कामगारांची? कारण काय, लेबर जी असतात ती नॉन एज्युकेटेड असतात मॅक्सिमम. अशा कंडिशन मध्ये काय होतं, त्यांना त्यांच्या भाषेत त्या गोष्टी समजावून द्याव्या लागतात. त्यासाठी आम्हाला खूप प्रमाणात साईट व्हिजिट करावे लागतात, की जागेवर गेल्यावर त्यांना समजावून द्यावं लागतं की आपण जो प्लॅन केला आहे किंवा आपण जे डिझाईन केलंय ते नक्की तुम्ही कशा पद्धतीने तिथे एक्झिक्यूट करा. तर ह्या गोष्टी समजवल्यानंतर, सुपरविजन दिल्यावर आणि साईट व्हिजिट केल्यावर होतात कव्हर. थोडा वेळ लागतो किंवा स्ट्रगलिंग थोडस दोघांसाठी असतं, कारण त्यांना टेक्निकली कळत नाही. आणि आम्हालाही त्यांच्या भाषेत त्यांना ते समजून जागेवर मार्किंग करून देणं आणि मार्किंग करून दिल्यानंतर ते बरोबर करतात. बरोबर. हा जसा एक मुद्दा आहे लेबरचा, तसा त्याच्या पुढचा एक मुद्दा आहे तो सगळ्यात महत्वाचा, ते म्हणजे प्लॅन. जिथून आपण या कामाला सुरुवात होते, तर प्लॅन या स्टेजचा इम्पॉर्टन्स तुमच्या नजरेतून काय आणि तुम्ही कसं प्लॅनवर काम करता? प्लॅन तर सगळ्यात आमच्या फील्डमध्ये आम्ही ऍज अन आर्किटेक्ट, आम्ही डिझायनर आहोत, प्लॅनर आहोत, तर आमच्यासाठी प्लॅनिंग हीच आमची पहिली स्टेज आहे. बरोबर. जेव्हा आमच्याकडे क्लायंट्स येतात, आम्ही त्यांना त्यांचा जो 7/12 उतारा याच्यावरून आम्ही त्यांच्याकडनं त्यांचा प्लॉट एरिया समजून घेतो आणि त्याच्यानंतर त्यांना पहिली स्टेज म्हणजे आम्ही त्यांना स्केच प्लॅन देतो. मग स्केच प्लॅन नंतर आम्ही हे स्टेप बाय स्टेप त्यांच्याकडनं त्यांना दाखवलं जातं की तुमच्या जागेवर तुमची जी रिक्वायरमेंट आहे, पहिले तर आपण रिक्वायरमेंट समजून घेतो क्लायंटची, की तुम्हाला त्यात काय बसवायचंय किंवा आमच्याकडनं काय करून हवंय. मग त्या पद्धतीने आपण स्केच प्लॅन केल्यानंतर एक स्टेप बाय स्टेप आपण त्या प्लॅनिंगला परत रिप्रोसिजर करतो आणि मग नंतर पुढच्या स्टेप्स चालू होतात, जसं कॉलम पोझिशन एक्झिक्यूट करणं, वर्किंग ड्रॉइंग करणं, एलिव्हेशन करणं, 3D व्ह्यूज बनवणं. तर ह्या सगळ्या पुढच्या स्टेप्स आहेत. बरोबर. ठीक आहे. दुसरा आणखीन एक महत्वाचा पार्ट विचारायचा, ते म्हणजे तुम्ही बऱ्याच कस्टमरकडनं एक वाक्य कायम ऐकलं असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला बसवून द्या. आणि स्पेशली तुम्ही स्वतः स्त्री असल्यामुळे तुम्हाला माहिती असेल की ती स्त्री जी घरातली असेल ती पण असंच काय काय तुम्हाला सांगत असेल ऍडजस्टमेंट मध्ये कसं करत असेल. सो क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही अशा प्रोजेक्ट मध्ये कसा राखता किंवा कसं मेंटेन करता हे सगळं? आता हा जो प्रश्न आहे तुमचा, तर हा सगळं डिपेंड ऑन मार्केट आणि डिपेंड ऑन एरिया. बरोबर. ह्या गोष्टीवर असतो. तर आम्ही जर क्लायंटने आम्हाला बजेट सांगितलं की इतक्यापर्यंत हे बसवायचं आहे, बरोबर, तर आम्ही त्यांना पहिले तर कोट देतो की ह्या तुमचा इतका एरिया आहे, तर एवढ्या एरियाचं एवढं कोटेशन होत आहे. तर त्यांना जर वाजवीपेक्षा जास्त वाटत असेल तर आपण 4 रूमच्या ऐवजी 2 रूमचं इंटेरियर वगैरे करतो. आता मी हे इंटेरियरचं एक्झाम्पल दिलं, पण घराच्या बाबतीत तसं नाही करतायत, कारण एकदा आपण फुटिंग चालू केलं तर ते आपल्याला पूर्ण करणं भागच आहे. हो, तर ह्या गोष्टीची आयडिया मी क्लायंटला अगोदरच दिलेली असते. की इथपर्यंत तुमचा खर्च जाणार आहे. हो, आणि याचं कोटेशन आपण पहिलेच त्यांना दिलेलं असतं. प्रॉपर एस्टिमेट काढून आपण त्यांना देतो, म्हणजे क्लायंटलाही हे कन्फ्युजन नाही की आपल्याला याच्यापेक्षा जास्त लागणार आहे की कमी लागणार आहे. आता एक पुढचा प्रश्न आहे, तो या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे तुम्ही जसं मगाशी म्हणलात की मला इंटरेस्ट आहे टाउन प्लॅनिंग, अर्बन प्लॅनिंग मध्ये होता, त्याच्याशी रिलेटेड आणि आर्किटेक्ट या फील्डशी रिलेटेड असा प्रश्न आहे. जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय वाटतं, कुठल्या फील्डमध्ये आता काम करायला पाहिजे जास्त? सगळ्यात पहिले तर जळगावचं रोड
ट्रॅफिक आणि साइड मार्जिन्स ओके जे असले पाहिजे. हायवेना जे नियम आहेत, जसं आयलँड डिझाईन केलं जातं, सिटीचं बद्दल बोलतोय आपण, तर सिटी बद्दल बोलत असताना जे सेंट्रल पॉइंट्स आहेत जळगाव सिटीचे, तर ते आयलँड प्रॉपर डिझाईन्स नाही केले गेलेले आहेत. त्याच्यामुळे काय होतो, ट्रॅफिक फ्लो एका ठिकाणी जमा होतो आणि ट्रॅफिक फ्लो झाल्यामुळे इथं ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्त वाढत चाललंय. तर ह्या गोष्टीकडे आवर्जून लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण आपल्या इथं वॉकिंग ट्रॅक्स नाही आहे, पाथवे सोडलेले नाही आहेत, झेब्रा क्रॉसिंग्स पण हार्डली मला खूप कमी ठिकाणी दिसले. तर मेन तर मी जे म्हणेल ते आयलँड डिझाईन करा, रोड व्यवस्थित डेव्हलप करा. आणि ह्या संदर्भात आणखी दुसरी गोष्ट सांगू इच्छिते की त्याबरोबरच ग्रीन झोन जे मी म्हणते, की त्याचबरोबरीने तुम्ही लँडस्केपिंग कडे पण लक्ष द्या. रोड साइड ट्रीज लावा, सेंटरला झाडं लावा. तुम्ही आयलँड जे डिझाईन करतो आहोत त्यात मॅक्सिमम प्लांटेशन ठेवा, फुलांची झाडं लावा. त्याच्यामुळे आपलं शहर सुंदर शहर दिसलं पाहिजे. म्हणून तर मी विचारलं तुमच्या नजरेतून तुम्हाला ते शहर कसं दिसतंय. आणि मग सगळ्यात महत्वाचं हे सगळं जर असेल, जसं तुम्ही सांगितलं की रोड्स आहे, ट्रॅफिक आहे, आयलँड्स आहेत, लँडस्केप गार्डनिंग, लँडस्केप आहे, तर मग यामध्ये शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत आता असं तुम्हाला वाटतं, तर या सगळ्याला थोडी गती मिळेल? शासनाचं तर म्हणायचं म्हटलं म्हणजे आम्हाला तर भरपूर सांगावंच वाटतं, पण आता ते कितपत इम्प्लिमेंटेशन होतं. होय, पण तुम्हाला कसं वाटतं की कारण आता जेव्हा रस्त्याची डेव्हलपमेंट होऊन गेली आहे, आजूबाजूच्या सोसायटीची डेव्हलपमेंट होऊन गेली आहे, तिकडे सगळं स्ट्रक्चर आता उभे राहिलेत, आणि आता जर पुन्हा एक आयलँड तिथे नवीन करायचं असेल किंवा काय डेव्हलप करायचं असेल, तर मग शासनानं आता काय केलं पाहिजे? किंवा साईड मार्जिनचा मगाशी विषय होता, तर ऑलरेडी घरं होऊन गेली आहेत तिथं, तर आता काय करता येऊ शकेल नव्या ज्या डेव्हलपमेंट होणार आहे त्याच्यासाठी? नवीनच आयलँड केलं पाहिजे असं काही नाही आहे, पण जे त्यांनी आयलँड आता बनवलेत तर त्यालाही ते वेल प्लॅन करू शकतात, वेल डिझाईन करू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही त्याला साइड मार्जिन्स सोडू शकतात, ट्रॅफिक फ्लो मेंटेन करू शकतात. तर ह्या गोष्टी जरी त्यांनी केल्या तरीही बऱ्यापैकी जो ट्रॅफिक आहे तो डिवाइड होईल, आणि ट्रॅफिक डिवाइड झाला की ऑटोमॅटिकली तुमचे ऍक्सिडेंट्स कमी होतील, गर्दी कमी होईल, ह्या सगळ्या गोष्टी होतातच. आता पुढचा प्रश्न जो थोडा अवघड आहे या सगळ्यांपेक्षा, तो असा आहे की 75 प्रोजेक्ट केल्यानंतर किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रोजेक्ट केल्यानंतर एकच प्रोजेक्ट जर निवडायची वेळ आली की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, जो तुमच्या जास्त जवळचा आहे, जो करताना आनंद अभिमान जास्त वाटला, तर त्या प्रोजेक्ट बद्दल काय सांगाल? कुठला आहे तो प्रोजेक्ट? आमच्यासाठी तर हा प्रश्न खूप कठीण आहे, कारण आम्ही प्रत्येक प्रोजेक्ट जीव ओतून काम केलेलं असतं. मग ते इंटेरियर असो, लँडस्केपिंग असो, किंवा रेसिडेन्शियल, बंगलो, कमर्शियल, जे आता मी साधं छोटं रिनोव्हेशन पण करते आहे, पण असं निवडणं माझ्यासाठी तरी खूप कठीण आहे. कारण प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये एक काहीतरी आपण नवीन गोष्ट दिलेली असते. मग ते डिझायनिंग पार्ट ऑफ असो किंवा एस्थेटिकल लुक असो. तर परत वेगळा प्रश्न विचारतो, आणखीन अडचणीत असा सांगणारा की मग असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी अडचणी आल्या आणि त्या आव्हानावर, अडचणीवर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? कारण जसं आपण म्हणलं तसं काही लेबरची अडचणी असतील, काही निसर्गाची अडचण असेल, कधी त्यातल्या मटेरियलची अडचण असेल, तर अशा वेगवेगळ्या अडचणींना काय मग सामोरं तुम्हाला जावं लागत असेल वेगवेगळ्या प्रकारे? ते ऍक्च्युली पेमेंट विषय होता. अशाही अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागलं. आम्हाला जवळपास एक 15 दिवस काम बंद ठेवावं लागलं, कारण त्यांच्या अपेक्षा जरा वाढल्यामुळे. आणि ते थोडं मॅनेज करायला आम्हाला तिथं वेळ लागला, एक 15 ते 20 दिवस गेले. तर ती साईड थोडीशी त्रासदायक ठरली आमच्यासाठी. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा काय पॅरामीटर जनरली बघितले पाहिजेत आणि मग ठरवलं पाहिजे की हे स्टील चांगलं आहे, हे वापरायला हरकत नाही? तर तुम्ही कसं निवडता स्टील? स्टील निवडताना आपण तर ISI मार्कवालेच स्टील वापरतो. पण मोस्टली स्टील यूज करताना त्याची फ्लेक्झिबिलिटी बघितली जाते, स्ट्रेंथ बघितली जाते. तर ह्या गोष्टी ज्या आहे, बार्स कुठल्या साईजच्या आपण स्ट्रक्चर मध्ये वापरले पाहिजे, ह्या गोष्टींची पूर्ण क्वालिटी आपण मेंटेन करतोय की नाही, आणि कोणत्या कंपनीचं आपण स्टील वापरतोय हे पण मॅटर करतं. तर आम्ही आता 2-3 ठिकाणी आयकॉन स्टीलच वापरलं. तर तिथं आम्हाला चांगला रिझल्ट मिळाला, आणि आम्ही आभारी आहोत की आयकॉन स्टील वाल्यांनी आम्हाला हे प्लॅटफॉर्म दिलं, कारण हा आमचा असा
पहिलाच योग आहे नक्की की आम्हाला आयकॉन स्टीलमुळे या अशा गोष्टींचाही एक्सपिरियन्स मिळतोय. क्या बात आहे. नाही नाही, तो तर आहेच, कारण तुमचं तेवढं काम आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही करताय आणि हेच या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्म मधनं आम्हाला हवंय तुमचे व्ह्यू शेअरिंग, नॉलेज शेअरिंग, हेच तर सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये आता जे नवीन तरुण आर्किटेक्ट येत आहेत, काही त्याच्यात महिला म्हणजे मुली पण असतील, तर त्यांना स्पेशली तुम्हाला काय यशाचा फॉर्म्युला तुमचा सांगाल या सेक्टरमध्ये येण्यापूर्वी, पहिलं पाऊल टाकण्यापूर्वी त्यांना काय सल्ला द्याल एक सिनियर म्हणून? आता आजकालची ही जी जनरेशन आहे ना, ती खूप वास्ट आहे, क्विक, इन्स्टंट, ह्या गोष्टी त्यांच्या डिक्शनरी तशा फीड झाल्या. आता आम्ही आमचं जेव्हा करिअर सुरू केलं तर त्या वेळात आम्ही म्हणजे 750 रुपये स्टायपेंड पासून सुरुवात केली. आता एवढं तर आता आजकाल कोणी पॉकेट मनी हल्ली जास्त असतो. तर तो वेगळा भाग आहे. पण मी नवीन मुलांना सांगेल की काम करताना पेशन्स ठेवा. आणि आर्किटेक्चर या फील्डला जर तुम्ही असाल तर ऍटलिस्ट तुम्हाला स्केल कन्व्हर्जन आलं पाहिजे, प्रपोर्शन समजलं पाहिजे, बिल्डिंग स्ट्रक्चर कसं आपण निवडतोय किंवा आपण काय स्ट्रक्चरवर कोणत्या प्रपोर्शनने आणि किती स्केलने काम केलं पाहिजे, आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला बायलॉ शिकवतं. जे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये आपल्याला सगळे नियम दिलेले आहेत, तर त्या नियमात लीगल पद्धतीने आणि प्रामाणिकपणे काम करा, तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल. सो या त्या आर्किटेक्ट वैशाली पाटील मॅडम, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे पेशन्स या फील्डमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कारण जशी कुठल्याही वास्तू निर्मिती ही काय एका रातोरात होत नाही, त्याला काही काळ द्यावा लागतो. तसं तुमचं करिअर बनण्यासाठी, त्याच्यामध्ये काम करण्यासाठी सुद्धा काही वेळ द्यावा लागेल. त्यासाठी तुम्हाला पेशन्स हा फार महत्वाचा आहे. आणि अर्थात प्रामाणिकपणे काम केलं, जसं त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स होता की पहिली साईट तुम्ही चांगली व्यवस्थित करा, तुम्हाला ऑटोमॅटिकली पुढची साईट मिळत जातात, पुढची कामं मिळत जातात. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी. आणि तेव्हा पण तुम्हाला असंच वाटतं की यातला कुठला निवडू हे मला माहित नाही, अशाच प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.